तर बघा किती छान मस्त अशा मोकळ्या मोकळ्या ह्या शेवया होतात। तर तुम्हाला सुद्धा करायच्या असेल तर 1 किलो गहू घ्या आणि अशा प्रकारे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवा। नंतर एका सुती कपड्यामध्ये 1 ते 2 तास असेच हे गहू गुंडाळून ठेवा। आता गुंडाळल्यानंतर 1 ते 2 तासाने हे गहू सोडून असे फॅन खाली 2 ते 3 तास छान मस्त सुकवून घ्या। आता मस्त सुकलेले आहेत। आता हे गिरणीमधून मी असे छान बारीक दळून आणलेले आहे। तर बघा अशा प्रकारे हे मी दळून आणलेले आहेत। त्यानंतर आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे। तर 2 प्रकारच्या चाळण्यांनी गाळायचं आहे, एक जाड चाळणी आणि एक बारीक चाळणी। सर्वात अगोदर या जाड चाळणीने गाळून घ्यायचं, नंतर आपलं मैदा गाळायची जी चाळणी असते त्याने गाळून घ्यायचं। तर अशा प्रकारे मी दोन्ही चाळण्यांमधून हे पीठ आता गाळून घेतलेलं आहे। आता हे पीठ मी शेवई जिथे बनवतात तिथे दिलेलं आहे आणि बघा किती छान मस्त ह्या शेवया तिने मला बनवून दिलेल्या आहे। तर ह्याला मीठ वगैरे त्यांनी त्यांच्याच अंदाजाने टाकलेलं आहे, मीठ मी माझ्या हाताने टाकलेलं नाही। इतक्या सुंदर मस्त अशा बारीक मोकळ्या मोकळ्या आपल्या होममेड शेवया तयार आहे। तर तुम्ही सुद्धा करा आणि कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा।